मोक्षमार्गस्य नेतारम् भेत्तारं कर्मभूभृताम् ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। ग्रंथ नंबर 266 बघत होतो. समयसारखी प्रकरण चाललं होतं. अशांतीचं कारण आहे कोणते ना कोणते विकल्प करणे. विकल्प अशांतीचं कारण आहे. मग त्या विकल्पालाच अध्यवसान म्हटलंय. आणि ते अध्यवसान भाव जे आहे तेच बंधाला कारण आहे. ही गोष्ट 265 जातीमध्ये निश्चित केली की बाह्य वस्तू बंधाला कारण नाही. त्याचं कारण काय सांगितलं डॉक्टर? बाह्य वस्तू बंधाचं कारण का नाही? बरोबर. बाह्य वस्तू ही पर आहे आणि पर असल्यामुळं परकीय वस्तूमुळे बंद होईल तर कोणीही कधीही मुक्त होऊ शकणार नाही. बाह्य वस्तू कशाचं कारण आहे? बाह्य वस्तू हे कशाचं कारण म्हटलं गेलेलं? अध्यवसान भावाचं आश्रयभूत कारण म्हटलं जात. आश्रय ज्याचा आधार घेतला जातो विचारांच्या द्वारे, अशी ती बाह्य वस्तू. आणि त्या बाह्य वस्तूमुळे काय होतो? अध्यवसान भाव बनतो. कोणाला? तर मिथ्या दृष्टी जीवाला, अज्ञानी जीवाला, असंयमी जीवांना ती बाह्य वस्तू जी आहे ती अध्यवसान भावामध्ये निमित्त किंवा आश्रयभूत कारण बनते असं म्हटलंय. कारण आश्रय जर नसेल कशाचा तर अध्यवसान होऊ शकणार नाही. अध्यवसान होण्यासाठी वस्तूची गरज आहे. आपण आकाश पुष्पाची माळा बनवायचं म्हटलं तर बनणार आहे का? तसा विकल्प तरी येणार आहे का? तिथं कोण बसणार आहे? नीट बसावं शिस्तीत. तसं काय नाही. हा तर का नीट बसा, पुढं सरकून मागं जागा राहू दे. म्हणून बाह्य वस्तूची काय झाली? त्याचा आश्रय करत असताना अध्यवसान होतात. बाह्य वस्तू आहे म्हणून होतात असं नाही. हा जीव त्याचा आश्रय घेईल तर होणार आहे. आपण त्या दिवशी पाहिलं. म्हणून
केवली भगवान बाह्य वस्तूंचा आश्रय घेतात का? मग त्यांच्या ज्ञानात बाह्य वस्तू येतात का नाही? असतात की नाही? असतात. म्हणजे ते जाणायला उपयोग घेऊन त्या वस्तूकडे जात नाही. त्यांचं ज्ञानच इतकं स्वच्छ होऊन जातं आरशाप्रमाणे की त्यामध्ये सगळ्या जगातल्या वस्तू झळकतात. झळकल्यामुळं अध्यवसान होतील असं नाही, परंतु जाणण्याची इच्छा आणि जाणण्याचा परिणाम केल्यामुळं काय होतो? अध्यवसान भाव बंद होतो. आपण बघितलं त्या दोन नियम सारख्या गाथा. परिणाम पूर्ववैनम जीवस्य बंधस्य कारणम होई, परिणाम रहिय वैनम न बंधस्य कारण. म्हणजे परिणाम रहित जे वचन असतील तर बंध नाही, तसंच इहापूर्वक वचन असतील तर बंधाला कारण आहे, आणि इच्छापूर्वक वचन नाही तर बंध होत नाही. केवली भगवंतांचं जाणणं पाहणं ते इच्छापूर्वक नाही. त्याच्या अगोदर जगात नाही ना जाणय पसई सवम इहा पूर्वेन न होई केवलीनो. काय करता तुम्ही? राहू दे बस, समय सर्व वाचणार आहे आपण नियम सांग. मी मागितलं असतं का? जानय पसई सवम इहा पूर्वेन न होई केवलीनो. केवलींचं जे जाणणं पाहणं आहे त्यामध्ये इच्छा नाहीये. आता तुमची काय, आता तुम्ही आता जाणताय का नाही, ऐकताय का नाही, तर ते ऐकणं कसं आहे? इच्छापूर्वक आहे. इंद्रियाच्या अवलंबनाने जितकं म्हणून जाणण्याचं कार्य आहे त्याच्यामध्ये काय आहे? कशावरून इच्छा आहे त्याच्यात? जे आपलं इंद्रियांच्या द्वारे जाणणं आहे ते नियमानं इच्छापूर्वक आहे. कारण सांगा. होय गे, पण त्याच्यात इंद्रियाचं अवलंबन घेऊन जाताना इच्छा कशावरून आहे? त्याच्यात कसं सिद्ध करणं? बरोबर बरोबर. तर इंद्रिय ज्ञान हे 5 ज्ञानापैकी कोणतं ज्ञान आहे? 5 ज्ञान कोणती? मग 5 ज्ञानापैकी विचारल्यानंतर क्षयक्षम ज्ञान काय सांगायचंय? आता सगळे येत आहेत की मग क्षयक्षम ज्ञान आहेत 4. माझा प्रश्न काय? इंद्रिय ज्ञान जे आहे ते 5 ज्ञानापैकी कोणतं आहे? तर मती ज्ञान आहे. श्रुत ज्ञान पण नाही म्हणायचं आपण, आत्ता म्हणायचं नाही. श्रुत ज्ञानाला मुख्यतेने मनाच्या द्वारे संज्ञी पंचेंद्रिय जीवामध्ये श्रुत ज्ञान हे मनपूर्वक होतं म्हणून सांगितलेलं आहे. श्रुतम अनिंद्रियस्य असं सूत्र आलंय का नाही? मग भले एक इंद्रियाला पण असतं मग श्रुत ज्ञान, पण त्यांच्याजवळ मन नाही आहे, म्हणून त्यांच्याकडे श्रुत ज्ञान नाही असं नाही. पण जेव्हा संज्ञी पंचेंद्रियाच्या दृष्टिकोनातून श्रुत ज्ञानाचं वर्णन उमास्वामी आचार्यांनी तत्वार सूत्रामध्ये घेतलं त्यावेळेस त्यांनी जर सांगितलंय श्रुतम अनिंद्रिय, तर त्याचा अर्थ आपण जे काही श्रुत ज्ञान द्वारे जाणतो ते मनाच्या अवलंबन. आणि मती ज्ञान कशाला म्हणायचं? व्याख्या काय प्रवेशिकेमध्ये? 5 इंद्रियांनी मनाच्या द्वारे जे ज्ञान होतं त्याला मती ज्ञान म्हणतात. मग आता मती ज्ञानाचे किती भेद आहे? हा पहिले काय तिथं सूत्र सांगा.
झाले की हा आली का नाही? हे इंद्रिय मती ज्ञान हे ह्या पूर्वक होतं हे मला सांगायचं होतं, बाकी काय नाही. सिद्ध करून दाखवायचं. तुम्हाला विचारलं तर नाही की इंद्रिय ज्ञान हे इच्छापूर्वक असतं कशावरून? तर जे इंद्रिय मती ज्ञान आहे ते अग्रह इहापूर्वकच होत का नाही? म्हणून इंद्रिय ज्ञानाने जेव्हा आपण वस्तू जाणणार त्यावेळेस नियमानं त्या ज्ञानामध्ये इच्छा ही आहेच. बरोबर आहे? इंद्रियाचं अवलंबन घेतल्यावर इच्छा राहते आणि इच्छा आहे म्हटल्यानंतर काय? बंद आहे. म्हणून इंद्रियाचा वापर करू नका असं शास्त्रात सांगितलंय. आपण बाकी सगळं सोडतो पण इंद्रिय ज्ञान किती सोडतो सांगा मला? इंद्रिय ज्ञानाचं अवलंबन आपल्याला दोष रूप भासित होतं का? बंधाचं कारण भासित होतं का? म्हणजे आपल्याला कशाय बंधाचं कारण भासित होतात? मिथ्यात्व बंधाचं कारण भासित होतं, प्रमाद बंधाचं कारण भासित होतंय. परंतु जे इंद्रिय ज्ञान आहे त्याच्यावर आपलं किती लक्ष जातं जेव्हा की हे सगळं पुढचं कशा आधी आहे ते जाणल्याशिवाय होणार नाही. आणि ते जाणलं जाणं जे कार्य ते इंद्रियाच्या अवलंबन आहे. आणि जेव्हा इंद्रियाच्या अवलंबनाने आपण जाणतो तर बंद होतोय आपल्याला. आणि याची काळजी मला किंचित सुद्धा नाही. सहजतेने इंद्रियांचा वापर करतोय. आपल्याला असं वाटतंय का रे आता कसं इंद्रियाने मी कसं डोळ्याने बघू, कसं मी कानाने ऐकू, कसं नाकाने वास घेऊ, कसं जिभेने स्वाद घेऊ, कसं स्पर्शेंद्रियाने त्या स्पर्शाचा अनुभव घेऊ. इंद्रियाचा वापर सर्रास नाही, इंद्रियाचाच वापर करत राहतो आणि आपल्याला भान पण नाही की ही इंद्रिय ज्ञान इच्छापूर्वक असल्या कारणाने प्रति समयाला बंद होतोय. तुम्ही इंद्रिय ज्ञानापासून स्वतःच्या ज्ञानाला दूर ठेवा, इंद्रियापासून ज्ञानाला दूर ठेवा. बघा तुम्हाला कायच करावं लागेल कशाय नष्ट करण्यासाठी. इंद्रियाचं इंद्रियाचं व्यसन लागले म्हणून प्रवचनसार सगळा लिहिलाय की जीवाला सुख कशामुळं नाही आहे, दुःख कशामुळं आहे. दुःखाचं कारण काय? इंद्रिय ज्ञान इंद्रिय दुःखाचं कारण. दोन प्रकारचं ज्ञान आहे आणि दोन प्रकारचं सुख सांगितलंय का नाही प्रवचनसार मध्ये डॉक्टर? कोणतं कोणतं सांगा? करेक्ट, बरोबर. हेच ह्यातलं हे कोणतं आणि उपादेय कोणता चर्चा आली का नाही तिथं? किती गाथ आहे प्रवचनसारची? 55 वगैरे असेल ना? हा, नक्की आपलं जाता जातं बाग काय नाही. किती गाथा लक्षात राहिलं पाहिजे, नाही लक्षात. नाही 53 गाथा. त्यांनी शीर्षक दिले माताजीचं. आता हे सुखाधिकार चालू झाला, ज्ञानाधिकार संपलाय आणि सुखाधिकार प्रारंभ केलाय. पहिला अध्याय जो आहे ज्ञान प्रज्ञापन अधिकारात त्यातला अंतराधिकार आहे हा सुखाधिकार. तर त्या सुखाधिकाराला सुरुवात करताना अमृतचंद्राचार्य काय म्हणते बघा डॉक्टर. अथ ज्ञानात अभिन्नस्य सौख्यस्य स्वरूपम प्रपंचयन ज्ञान सौख्ययोः हेय उपादेयत्वं चिंतयति. काय म्हणले? आता ज्ञानात अभिन्न, ज्ञानापासून जे भिन्न नाही, अभिन्न आहे, ज्ञानाशी जे
अभिन्न आहे. कोण कोण सुख. म्हणून सुखाच्या पाठीमागे लागायचं नाही हे सांगा. सुख हे फळ आहे, कार्य आहे. त्याचं कारण कोण आहे म्हणून ही कारण कार्य व्यवस्था समजावं लागतं. ज्ञान कारण आहे आणि सुख कार्य आहे. आणि लोकांनी ज्ञान सोडले, सुख कार्याच्या पाठीमागे लागलेत. कारणाच्या अभावामध्ये कार्य कसं होईल? ज्ञानाशिवाय सगळ्याला सुख पाहिजे. वर्तमानामध्ये तेच चाललंय ना. जड वस्तूपासून सुख म्हणजे काय? ज्ञान ज्याच्यामध्ये नाही अशा वस्तूतून सुख मिळवण्याचा सगळा पुरुषार्थ. बरोबर आहे का? सोन्याचं दुकान कशासाठी टाकायला लागलंय? सुख यावं म्हणून का नाही? हाय बरं नव्हतं, कमी होतं का? तीच उरकणा एकतर माणसं तिथंच कमी पडले का? तुला करमत नव्हतं म्हणून तुझ्यासाठी टाकायला लागलाय समय. बहुतेक मला वाटतं तुझ्यासाठीच टाकायला लागलं. तू म्हटले असेल मला टाकून द्या दुकान सोन्यात. गप बसते का माणूस? एक तर त्यांचं कापड दुकान हर्षा काकीची ती सून आहे, माहितच आहे तुम्हाला. आणि त्यांचं कापड दुकान सगळं होलसेल आहे. आणि इतकं मोठं चालतंय. त्यांच्या घरात सगळी माणसं कामाला आहेत तिथे. गडी तर 7-8-10 असतील, 15 असतील माहित नाही. आणि 4-5 माणसं घरातली. ते त्यांचा मुलगा आहे समय, हे त्यांची आई ही, त्यांचं मिस्टर विशाल, त्यांचे आपल्या हर्षा काकीचे मिस्टर विलास असतात. हे परत 5 माणसं कामाला. 4 झाली, 4. आणि स्वस्ती आली तर तिला पण कामाला लावतात सर 5. बरोबर आहे, सगळे काम. आणि तरी आता नवीन एक दुकान टाकायला लागले सोने. ते कमी होतं म्हणून, त्रास कमी होता म्हणून, असं म्हणून. चर्चा कशासाठी? ज्ञान आहे का त्या विषयामध्ये? आज सगळं जग ज्याच्यात ज्ञान नाही अशा विषयांच्या माग सुखासाठी लागले. गपचीप बसावं की. सुख पाहिजे तर इथं आचार्य म्हणते ज्ञानाशी अभिन्न आहे, असा शब्द वापरला नाही आचार्य. सुख कुठं आहे? ज्ञानाला सोडून दुसरं तुम्ही सुख जर शोधायला लागला तर दिसणार नाही, मिळणार नाही, असंच नाही आहे. असं सर्वज्ञांच्या ज्ञानात झळकलंय. जेथे ज्ञान तेथे सुख, जे ज्ञान तेच सुख. ज्ञान आणि सुख वेगळं नाहीच आहे खरं सांगायचं म्हटलं. सुख हा वेगळा गुणच नाही. मात्र जाणणं याचंच नाव सुख आहे खरं तर. पण नाही ना. सुखासाठी ज्ञानाकडे धाव किती आहे आणि जडाकडे किती पळतोय आणि मिथ्या ज्ञानाकडे किती पळतोय, विपरीत ज्ञानाकडे. काय म्हणून इथं त्यांनी सांगायला लागले की बाबा ज्ञान आणि सुख हे अभिन्न आहे. तेव्हा आता आम्ही हे जे सुखाचं स्वरूप त्याचा प्रपंच म्हणजे विस्तार करायला लागलो असताना ज्ञान आणि सुख जे आहे ना, त्यांचे जे भेद आहेत ज्ञान आणि सुखाची, त्याच्यामध्ये कोणतं ज्ञान आणि सुख हे आहे आणि कोणतं ज्ञान आणि सुख उपाधी आहे हे सांगतो असं म्हणायला लागले सुरुवात करताना. मग त्यांनी सांगितलं 2 प्रकारचं ज्ञान आणि 2 प्रकारचं सुख आहे. कोणतं कोणतं 2 प्रकारचं ज्ञान आणि सुख सांगताना सांगितलं, अथि अमुत्तम मुत्तम आदिंदियम इंदियम च अठ्ठेसु. एक मूर्त आणि एक अमूर्त आहे आणि दुसरं इंद्रियज आणि अतिंद्रिय. असं 2 प्रकारचं ज्ञान आणि 2 प्रकारचं सुख. मूर्त अमूर्त
आणि इंद्रियज आणि अतिंद्रियज असं सांगितलं. मग यातलं म्हणजे इंद्रिय ज्ञान, इंद्रिय सुख, अतिंद्रिय ज्ञान आणि अतिंद्रिय सुख, मूर्त ज्ञान, मूर्त सुख, मूर्त ज्ञान, अमूर्त ज्ञान, मूर्त ज्ञान, अमूर्त ज्ञान, मूर्त सुख, अमूर्त सुख, असे प्रकार झाले. ह्यातलं कोणतं हे आणि कोणतं उपाधी? तर जे मूर्त सुख आहे आणि मूर्त ज्ञान आहे, तसंच इंद्रिय ज्ञान आणि इंद्रिय सुख हे आहे. 4 प्रकार हे याचे आणि 4 प्रकार उपाधी. अमूर्त सुख आणि अमूर्त ज्ञान हे उपाधी आणि अतींद्रिय ज्ञान आणि अतींद्रिय सुख हे उपाधी. हे इथं सांगा. बरोबर आहे. आणि मग त्याच्यातलं हे उपाधी कोणतं सांगितलं? इंद्रिय आणि मूर्त. जे ज्ञान आणि सुख आहे ते हे आहे, हे आहे. मग कशासाठी सांगत होतं हे? इंद्रिय ज्ञान हे दुःखरूप आहे ह्याच्यासाठी सांगत हे सांगितलं ना. इंद्रिय ज्ञानाचं फळ आहे इंद्रिय सुख, मूर्त ज्ञानाचं फळ आहे मूर्त सुख, आणि ते आचार्य म्हणते हे आहे. आणि माझं जे ज्ञान आणि सुख आहे ते सगळं बघा कोणतं आहे, मूर्तच आहे किंवा नाही. हो काय सांगतोय? त्या नाही ह्या ह्याच त्या मला ऐकूच येत नाही. तर ह्या जरा लिहिते, तर तुम्ही कोणी लिहायला काय आज कधीच आणलं नाही, पण त्यांनी आतापर्यंत सगळं जेवढं सांगितलंय हे त्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांना समजून घ्यायचंय. तुम्हाला आपलं ऐकायचंय आणि स्वयंपाक पाणी करायचं नाही, बाकी काय. मगाशीच नीलम काकी सांगत होत्या, धवल सर रोज ऐकतो प्रवचन म्हणजे माझं म्हणजे इथं चर्चा झालेली ऐकतो आणि मग मला विचारतो म्हटल्या नीलम काकी त्याच्यातले प्रश्न वगैरे काय, आणि मग त्या म्हटल्या माझ्या काय लक्षात नसतं लय राहत, आणि झालं. मला आपलं जेवढं येतं तेवढं सांगते असं म्हटलं ते. कारण आता काय ऐकायला आलाय ना असं त्याचं म्हणणं. त्यांचं ते ऐकतोय, धवल ऐकलोय, तर तो धवलचं म्हणणं आहे की तुम्ही जे सांगितलं त्याच्यात काय काय त्याच्यातलं तुम्ही शिकला असं त्यांचं म्हणणं आहे. तसं मान याचं सगळं लिहून घेते, म्हणून मानना जरा म्हटलं बाबा काय. संजनाताई पण लिहिते ते म्हणा. लिहिताय काय सांगितलं आता? काय सांगितलं? हा, मग त्याच्यातलं काय चांगलं आहे काय वाईट आहे? सही मी आलं नाही काय? आली दिसली नाही मला. असू दे. तर इंद्रिय ज्ञान आणि सुख कशासाठी सांगत होतो? इंद्रिय ज्ञान वाईट असतं, चांगलं नसतं. पण आम्हाला त्याला सोडून ज्ञानच माहिती नाही आणि त्याला सोडून सुखच माहिती नाही. म्हणून आचार्यांना सांगायला लागलं की अतिंद्रिय असतं म्हणून. आपल्याला माहिती आहे का अतिंद्रिय ज्ञान आणि अतिंद्रिय सुख असतं? आणि जर माहिती नाही तर देवच माहिती नाही आपल्याला, असा त्याचा अर्थ तो तुम्हाला सांगतो. तुम्ही कितीही पाया पडा डोकं टिकून आणि काही करा, जर अतिंद्रिय ज्ञान आणि अतिंद्रिय सुख जेवाले ते भगवान आहेत, आणि आपल्याला जर अतिंद्रिय ज्ञान आणि अतिंद्रिय सुख माहीत नाही तर आपल्याला देव समजणार कशी? देवाचं स्वरूपच समजणार नाही ना. आपलं हे रूढी न वितराग सर्वज्ञ तोपदेशी म्हणायचंय पाठशाळेत शिकवलेलं अनुसरून. पण हे जे आपण दर्शन करतो ते तो जीव इंद्रियाचं अवलंबन घेत नाही आहे जाणण्यासाठी.
आणि त्यांना जो आनंद आहे तो इंद्रियाच्या आणि इंद्रिय विषयांच्या अवलंबनाशिवाय आहे, जो आनंद त्यांना येतो. आणि मग हे बघितल्यानंतर आपल्याला हे शिकायचंय की मला सुद्धा मग इंद्रियाचं अवलंबन घ्यायची गरज नाही आणि इंद्रिय विषयांचं, दोन गोष्टी आहेत ना, इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय. इंद्रियाचं अवलंबन ज्ञानाचं कारण आणि इंद्रियांच्या विषयांचं अवलंबन सुखाचं कारण, अशी आपली मान्यता आहे. इंद्रियाशिवाय आपल्याला जाणता येत नाही आणि इंद्रियांचे जे विषय त्याचा आश्रय घेतल्याशिवाय सुख मिळत नाही, असा आपण त्या ज्ञान आणि सुखाचा संबंध इंद्रिय आणि इंद्रिय विषयांशी जोडलेला आहे. मी जरी म्हणलो ज्ञानानंद स्वरूपोहम, कळतंय का तुम्हाला? म्हणजे किती छान आहे, मी ज्ञान आणि आनंद मीच आहे, ज्ञान स्वभावी मीच आनंद स्वभावी. मला इथं ज्ञानासाठी इंद्रिय लागतच नाही, मला इथं आनंदासाठी विषय भोगांची गरजच नाही, मस्त आहे मी. झालं की ज्ञान आनंद. इतकंच छान सूत्र आहे ते, ज्ञानानंद स्वरूपोहम असं आहे सूत्र. मग कोणाची चर्चा झाली ज्ञानानंद स्वरूपोहम? भगवान तसे आहेत, माझा आत्मा तसा आहे. आपल्याला आपल्या आत्म्यासंबंधीचं सम्यक ज्ञान व्हायला पाहिजे ना. म्हणजे मी इंद्रिय नाही आणि मी आहे ना इंद्रिय विषय नाही, असं आपलं स्वरूप आहे ना. पण इंद्रियांची काळजी किती असते आणि ज्ञानाची काळजी किती आहे. इंद्रिय खराब झाली तर आपण किती पैसे खर्च करणार आणि ज्ञान खराब झालं तर किती खर्च करतो. संयमी. डोळे खराब झाले तर किती पैसे खर्च करशील आणि ज्ञान खराब झालंय म्हणून आपण किती पैसे खर्च करतोय. डोळे खराब झाल्यावर खर्च करणार का नाही? कारण आजकाल आता तसलं ऑपरेशन मोतीबिंदूचं करायचं म्हटलं तरी 50,000 लाख रुपये तुम्ही लेन्स केवढ्याची टाकताय त्याच्यावर डिपेंड असतं. केवढ्याची टाकली नेलं मग का तुम्ही? नाही टाकली. हा तुम्ही टाकली का? टाकली का तुम्ही? खर्च होतोय म्हणून. ज्ञानासाठी काय खर्च करताय? काय नाही सांगायचं येतात. कारण ज्ञानाचं कारणच मला इंद्रिय भासित होते. कारण कार्य संबंध आपण ज्ञानाचा इंद्रियांशी जोडलेला. इंद्रिय कारण आहे, ज्ञान कार्य आहे. इंद्रिय वृत्ती व्यापार अन्य मतवादींनी मानलेलं आहे. ती इंद्रिय आहेत म्हणूनच ज्ञान आहे, इंद्रियाशिवाय ज्ञान होणारच नाही. बघा तुम्हाला होते असं वाटतंय का इंद्रियाच्या अवलंबनाशिवाय ज्ञान? प्रयोग करून बघा. डोळे बंद करून ज्ञान कुठं आहे? मला काय दिसत नाही. कान बंद केले तर मला काय ऐकू येत नाही म्हणणार ना. का ऐकू येत नाही? का दिसत नाही? कारण आपण ज्ञानाकडे बघत नाही, आपण इंद्रियाच्याकडेच. इंद्रियाची आपण इतके गुलाम झालोय की त्याच्याशिवाय मला आणि त्या विषयांचं ज्ञान होत नाही. परंतु इंद्रियाशिवाय त्यांचं ज्ञान होऊ शकतं नाही होऊ शकत? इंद्रिय विषयांचं अरे इंद्रियाने होतच नाही ना. मुद्दा हाय. आपल्याला किती वेळा आपण सामान्य बघतोय, शरीरातनं जीव गेल्यानंतर इंद्रिय तिथं जशीच्या तशी ताजी तवानी आहेत. किती जाणते ती इंद्रिय हे आपण किती वेळा बघितलंय. ते तर स्पर्श रस गंध वर्णाचा पिंड पुद्गलाचा पिंड रूप इंद्रिय तिथं जड आहे, ज्याच्यामध्ये ज्ञान नाही, दर्शन नाही, आनंद नाही, अशा त्या गुणाने रहित असं ते पुद्गल द्रव्याची रचना. आणि ती जाणू कशी शकते? जाणण्याचं कार्य ते कधीच करत नाही, आत्ताही करत नाही, पूर्वी करत नव्हतं, पुढेही करणार नाही. परंतु म्हटलं इथं कर्म, कर्माच्या निमित्तात मिळालेलं नवकर्म आणि तिथं असणारं भावकर्म याचा जो सगळा निमित्त नैमित्तिक संबंध असताना माझी भ्रांती अशी झाली की इंद्रियच मला ज्ञान करून देतात. कारण मी भावकर्माशी अपरिचित आहे, द्रव्यकर्माशी पण अपरिचित आहे. मला परिचय फक्त मला दिसणाऱ्या इंद्रियांचाच आहे.
आणि त्यामुळं मी इंद्रियांच्याच अवलंबनाने ज्ञानाचा निर्णय, म्हणजे माझी श्रद्धा ठोस आहे. ज्ञान कशाने ठोस आहे का नाही श्रद्धा? कधी पण विचारा, इतकं आपलं अभ्यास झालेला आहे त्या इंद्रियाच्या अवलंबनाने ज्ञान. कारण आज एक दिवस नाही, एक जन्म नव्हे, अनादी काळापासून आतापर्यंत आपण तेवढंच केलंय. कोणतं काम? इंद्रियाने जाणण्याचं. अभ्यस्त आहे ना त्या विषयामध्ये, आणि म्हणून त्याच्याशिवाय ज्ञानाची कल्पनाच बनत नाही. म्हणून अन्यमतवादींना अतींद्रिय ज्ञानच मान्य नाही. लिहिले का नाही न्यायदीपिकेमध्ये? ननु अतींद्रिय ज्ञानम अस्ति इति अतिसाहसम असंभावित्वात कुर्मरोमवत असं दिलेलं आहे वाक्य तिथं. अभिनव धर्मभूषण ते आचार्य काय लिहिलंय है ना? शंकाकार शंका करतोय आपल्याला, ननु अतींद्रिय ज्ञानम अस्ति, आणि तुम्ही हे जे प्रत्यक्ष ज्ञानाचे भेद सांगताय है ना, सकल विकल, आणि त्याच्यातलं ते अतींद्रिय ज्ञान आणि हे सगळं सांगायला लागलाय. कुठनं काढलं असलं अतींद्रिय म्हटले? ननु अतींद्रिय ज्ञानम अस्ति ते अतिसाहस, म्हणजे तुमचं अतिच झालं. अतिसाहसचा अर्थ कळतो? म्हणजे जे शक्य नाही ते. मी म्हटलं मी आज सकाळी 100 रोटल्या खाल्ल्या, तुम्ही काय म्हणसाल? नाही, हे अति झालं तुमचं, अति. असं होईल. मग तिथं शंकाकाराला तेच म्हणायचंय की कुठनं काढलंय? अतींद्रिय ज्ञानावर शंका आहे सगळ्यांना, इंद्रिय ज्ञानावर शंका नाही आहे. असं निशंकित अंग आहे सगळ्यांजवळ, पण ते आहे मिथ्या दर्शनाच. मिथ्या दर्शन पण निशंक असतं डॉक्टर. मिथ्या दर्शनामध्ये कोणाला शंका नाही, निशंक आहे त्या बाबतीत. हेच बरोबर आहे, असंच असतं. कळतंय का? म्हणून तो म्हटला काय अतिसाहस आहे तुमचं म्हणणं, आणि हेतू काय दिला? असंभावित्वात असा हेतू दिलाय. शक्यच नाही आहे ना. आणि उदाहरण पण दिलं त्यांनी, कूर्मरोमवत. कूर्म म्हणजे कासव. कासवाच्या पाठीवर केस बघितलेत का कधी? म्हणजे कासवाच्या पाठीवर कधी केस नसतातच. तसं हे अतींद्रिय ज्ञान नसतंच. म्हणून तर ध्यान करत नाही आपण. ध्यान केलं तर काय कळतच नाही ना आपल्याला. ध्यान करताना काहीच नसतं, म्हणजे त्याचाच अर्थ नसतं आपल्याला म्हणायचंय. ध्यानामध्ये काही नसतं, ज्ञान नाही, आनंद नाही, काय नाही तिथं. काय नसतं तिथं. म्हणून तर ध्यान करत नाही कोण. म्हणजे डोळे बंद केल्यावर काय दिसत? ज्ञानाची पण प्रतीती नाही आणि आनंदाची पण अनुभूती नाही, आणि त्यामुळे मग शंका येते किंवा काहीच नाही इथं, कसलं ध्यान. जोपर्यंत इंद्रियाचा अवलंबन घेत नाही आणि इंद्रिय विषयांचा आश्रय घेत नाही, तोपर्यंत मला ज्ञान आणि आनंदाचा विश्वासच बसत नाही, येत नाही. इतकी आमची इंद्रियाधीन वृत्ती झालेली आहे. तरी आपण त्याला विश्रांती दिली का इंद्रियांना? आठवते का असं जन्मल्यापासून आतापर्यंत संयमी तुला? इंद्रियांना, एकाही इंद्रियाचं काम, इंद्रिय आणि मन आहे ना, काहीच वापरलं नाही असं कधी झाले का? झोपल्यावर सुद्धा सगळे इंद्रिय काम बंद केले, पण मनाचं काम चालू आहे. आणि झोपल्यावर सगळे इंद्रियाचं काम बंद केलेलं नसतं. एसी चालू करता का नाही? आहे ना, उन्हाळ्या म्हटल्यानंतर इंद्रिय चालूच आहेत की. मग जर बंद झाली, लाईट गेली तर गरम व्हायला लागलं, म्हणजे इंद्रियाचं कार्य झोपल्यानंतर सुद्धा चालू आहे. गादी मऊ गादी पाहिजे, म्हणजे इंद्रियाचं काम चालू आहे. इंद्रियाचं काम बंद कुठं आहे? त्यात रेखाजून उपवास केला असेल आणि स्वप्न पडलं खायचं काहीतरी, तर खाणार पण रात्री झोपेतच. म्हणजे
त्याला काय झालं? खातंय माणूस, काही करतं तिथं. म्हणजे इंद्रियाचं कार्य मनाच्या अवलंबनाने झोपेत सुद्धा चालू राहतं, नॉन स्टॉप आहे. जोपर्यंत त्या पर्यायात राहतो, आयु आहे, तोपर्यंत इंद्रियांना आपण इंद्रियाला रोखण्याचं काम करत नाही. म्हणून तर आचार्य गाथा लिहिते, जो इंद्रिये जिनिता, जो इंद्रियाला जिंके संयम्य करणग्राम, असा आला का नाही श्लोक इष्टोपदेश. एकाग्रतत्वेन चेतस आत्मानमात्मवान ध्याये आत्मन्यैव आत्मनि स्थित, अशी गाथा श्लोक येतो एक. 22 असं 22 आहे. 21 नंबरचा स्वसंवेदन सुव्यक्त तनु मात्र, बरोबर आहे. मला पण येतं थोडं थोडं. तर सांगायचं काय, इंद्रिय ज्ञानाला विश्रांती द्यायची तयारी आहे का, तर धर्माची सुरुवात होईल. ज्ञानाचा परिणाम चालू आहे. ज्या ज्या वेळेस इंद्रियाला प्रवृत्त होतं त्यावेळेस इंद्रिय ज्ञान मिळतं. स्वकडे प्रवृत्त इंद्रिय ज्ञान म्हणता येईल. ते स्वकडे म्हणजे काय, जेव्हा इंद्रियाचं अवलंबन नाही घेतलं त्यावेळेस स्वकडेच प्रवृत्त आहे ना. परिणमनच स्वाभाविक आहे ना. तुम्ही सांगितलं ना, ज्ञानाचं स्वाभाविक परिणमन चालू आहे. त्यांनी अवलंबन घेतंय म्हणून ते वैभाविक झालं. अवलंबनच नाही घेतलं तर स्वाभाविक चालूच आहे की. अवलंबन घेतल्यामुळं तर अडचण आहे. म्हणून वस्तूच्या स्वभावामध्ये काय बदल करायचा नाही, या वस्तूच्या स्वभावाला स्वीकारणं याचं नाव धर्म आहे. धर्म इतका सोपा केला आचार्यांनी, वस्तूचा स्वभाव म्हणून अथु सहावधम धम्म. किती सोपा केला, ह्याच्यापेक्षा काय सोपं आहे मला सांगा. जो वस्तूचा स्वभाव आहे तो धर्म आहे. धर्मासाठी काहीच करावं लागत नाही. धर्म म्हणून आपण अनेक कल्पना करत असतो, हे करायचं ते करायचं, असं केलं तसं केलं म्हणजे धर्म होणार का. आचार्याने साधी सोपी व्याख्या केली, वस्तू सहाव. जो ज्या वस्तूचा स्वभाव आहे तो त्याचा धर्म आहे. स्वभावाला धर्म मानलं बस. मग जीव आहे, स्वभाव ज्ञान दर्शन आहे, तोच धर्म आहे. संपलं की. धर्म काय वेगळा करायचा, इतका सोपा धर्म आहे खरं तर. ज्याला करायचं आहे त्याला, आणि ज्याला करायचा नाही त्याला काय मग कसंही झालं तरी नाही, असं होतं. चर्चा आपली चालली होती की इंद्रियाच्या अवलंबनाने नियमानं काय होतं, इच्छा उत्पन्न होतात, आणि इच्छा उत्पन्न होतात तर बंद होतो, आणि बंद होतो म्हणजे अध्यवसान होतात, आणि अध्यवसान होते म्हणजे बंध होतो आहे. जिथं जिथं अध्यवसान तिथं तिथं बंध. जिथं जिथं इंद्रियाने विषयाचं अवलंबन तिथं तिथं अध्यवसान होणार. जिथं जिथं इंद्रियाच्या अवलंबनाने इंद्रियाच्या द्वारे पदार्थाचं अवलंबन घेणार तेव्हा तेव्हा तिथं काय होणार आहे, अध्यवसान भाव होणार आहे. आणि जेव्हा जेव्हा अध्यवसान भाव होतील तेव्हा तेव्हा त्या जीवाला बंद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बंद थांबवायचं आहे तर अध्यवसान थांबवा. अध्यवसान थांबवायचं तर काय करावं लागेल, नाही तर काय थांबा कोणी बोलणार. आहे ना. असं मी केव्हा सांगितलं, हे रूढीनं उत्तर झालं. मी आता काहीतरी सांगतोय ते उत्तर पाहिजे मला. तुमचं चुकीचं उत्तर आहे असं मी कुठं म्हणलं. पण आता प्रकरणानुसार उत्तर पाहिजे म्हणून मी प्रश्न विचारला. तुमचं लक्ष आहे का नाही. अध्यवसान सोडायचं तर काय करावं लागल, इंद्रियच द्वारे विषयांचं अवलंबन घ्यायचं नाही. हे सांगतो, प्रॅक्टिकल सांगतोय हो. स्वभावाकडे जाण्याचं पराकडे जायला काय करायचंय, प्रयोगच करणार नाही तर आपल्याला कळणार कसं, असं मला म्हणायचं. हे प्रॅक्टिकल नाही का. जेव्हा इंद्रियाचं जर आपण इंद्रियाद्वारे विषयाचं अवलंबन घेणार तर अध्यवसान होणार आहेत.
तर तुम्हाला अध्यवसान नको तर इंद्रियाचं द्वारे विषयाचं अवलंबन घेऊ नका. सोपं. काय करू तुम्हाला ध्यान करायचंय स्वच्छ ध्यान, इंद्रियाचं अवलंबन सोडा. ही भाषा आहे नास्ती. आत्म्याचं अवलंबन घ्या ही अस्ती भाषा आहे, पण ते मला अस्ती कळत नाही, परिचित नाही, अनुभूत नाही, श्रुत नाही. म्हणून परिचित भाषेत सांगावं लागतंय. वा इंद्रिय कळते तरी इंद्रियाचं अवलंबन घेऊनच अध्यवसान होत आहेत. तर तुम्हाला अध्यवसान करायचे नाहीत तर इंद्रियाच्या द्वारे तुम्ही जाणायचं सोडा. इंद्रियांच्या द्वारे जाणायचं सोडा तर शांती मिळणार. ज्यांना शांती मिळाली ती इंद्रियाच्या अवलंबन सोडल्यावर. म्हणून अमृतचंद्राचार्यांनी म्हणून किंवा प्रवचनसारमध्ये ती चर्चा घेतली कुंद. तेव्हा जर सुख पाहिजे तर इंद्रिय सोड. इंद्रिय कसे त्रासदायक आहेत हे सिद्ध करून दाखव. इंद्रिय ज्ञान तेच इंद्रिय दुःखाचं कारण, म्हणजे दुःखाचं कारण इंद्रिय ज्ञान आहे. आणि जोपर्यंत आपले मोह नाही सांगायचं इथं बरं का. मोह तर सगळे सांगतेत पण मोह आहे ना सुटत नाही म्हणतो. बरं ठीक आहे मोह नाही, इंद्रिय ज्ञान तर सोडता येते का नाही. म्हणजे प्रॅक्टिकली जर विचार करायचा झाला तर नाही ना मोह सोडत. बरं राहू दे मोह सोडू नको, इंद्रियाचं अवलंबन घ्यायचं सोड. दुःख संपतंय का नाही बघ. प्रयोग पद्धती याला म्हणायचं प्रॅक्टिकल. कारण दुःख तिथून सुरुवात आहे. दुःखाची सुरुवात विपरीत जाणण्याने, स्वपराचा एकत्वाचा अध्यास आहे. त्यामुळं तिथं दुःखाची सुरुवात आहे. दोन वस्तूला एक करून जाणलंय ना संयमी. शरीर आणि जीव एक आहे का वेगळे आहेत. कॉन्फिडन्स पाहिजे का नको. वेगळेच आहे ना. पण मी जाणलंय कसं, जाणतो कसं, शरीर आणि जीव एकच आहे. आणि एकच आहे असं जाणल्यानंतर काय होईल. हे उलट ज्ञान झालं ना, विपरीत ज्ञान झालं ना. आणि विपरीत ज्ञान कधी सुखाचं कारण आहे. दोरीला साप जाणल्यानंतर काय होईल. दोरी आहे साप जाणल्यावर काय होईल. मजा वाटेल. दोरी पडली तुला अंधारात साप वाटला तर काय दुःखी होशील, भिशील का नाही, घाबरशील का नाही. मग बरोबर आहे का नाही तुझं घाबरणं. बरोबर आहे का चुकीचं आहे. चुकीचं आहे ना. दोरीला साप जाणले म्हणून दुःखी आहे. जर दोरी कळली तर दुःखी होशील का परत तू. दोरीला दोरी जाणलं नाही म्हणून दुःखी झाली, दोरीला साप जाणलं म्हणून दुःखी झाली. बरोबर आहे का नाही. तसं जीवाला शरीर म्हणून जाणलं म्हणून दुःखी होतोय आपण. जे संयोग प्राप्त झाले त्याला आपण जीव म्हणून जाणतोय म्हणून दुःखी होतोय आपण. जे मी नाही आहे त्याला मी आहे असं अध्यवसान जाणणं, त्यामुळं दुःखी होत नाही का आपण. म्हणजे जी वस्तू जशी आहे तशी जाणत नाही तेच माझ्या दुःखाचं अज्ञान. म्हणून मोहाची, मिथ्यात्वाची, ममत्वाची, अहंकाराची भाषा नाही समजत तर सोडा. ज्ञानाच्या भाषेत समजून प्रयोग करून आपलं काम करून घ्या. हे महत्वाचं आहे. काम होणं महत्वाचं आहे. बाकी काय कुठली भाषा कोणती आहे, प्रयोग कोणते आहेत हा विषय महत्वाचा नाही. ज्याला ममत्व सोडता येईल त्याने ममत्व सोडा. है ना. ज्याला आत्म्याला जाणता येतं त्याने आत्म्याला जाणा. ज्याला इंद्रियाचं अवलंबन सोडता येईल त्याने. शेवटी आपल्याला जायचंय सूत्र तात्पर्य शास्त्र तात्पर्य एकच आहे. वीतरागता. है ना. सुखाची, आनंदाची, शांतीची प्राप्ती त्यासाठी आहे. तुम्ही कुठून जाताय हे तुमच्या योग्यतेला अनुसरून आहे. पण सांगायचं म्हणजे कार्य असं आहे की बाबा सोपं की जेणेकरून तो विषय आपल्या ज्ञानात येईल आणि आपल्याला त्याचं फळ भोगता येईल. म्हणजे अवघड. कारण वर्तमानामध्ये इतकी बुद्धी कुठं आहे, वेळ कुठं आहे. धर्म समजून घ्या वेळ आहे का सांग बरं. मिथ्यात्व समजून घ्यायला वेळ आहे का तुला संयमी. मिथ्यात्व काय म्हटलं तुला तर सांगता येईल काय मिथ्यात्वाचा अर्थ. नाही. वेळ नाही ना.
ज्ञान आहे पण वेळ नाही. जेव्हा की ते मिथ्यात्व या संसाराचं कारण आहे, संसाराचं मूळ आहे. पण त्या मिथ्यात्व शब्दामुळे थोडंसं आपल्याला कॉम्प्लिकेशन्स, म्हणजे जसं डॉक्टरकीचे शब्द असतील ते त्याच्यामुळे आपल्याला तो विषय समजायला अवघड जातो. तेच असतं, ते डायरेक्ट हाताला हात म्हणणार नाही, वेगळंच काहीतरी नाव घेणार. कानाला कान म्हणणार नाही, है ना, वेगळंच काहीतरी नाव घ्यायचं, म्हणजे समोरच्याला बुचकाळ्यात पडायचं. तर ते टेक्निकल वर्ड्स असतील. बरोबर आहे का? आहे ते आपल्या आपल्या ठिकाणी ज्याने त्याने संशोधन करून त्या शब्दाच्या अवलंबनाने ते विषय सांगितले. समजावून सांगण्याची ती पद्धती आहे. प्रत्येक अनुयोगाचे आपापले शब्द घेऊन सांगायचे. पण प्रयोजन जे आहे ते प्रयोजन काय? विषय समजणं महत्वाचं. प्रयोजन हे नाही की शब्द कोणते, प्रयोजन आहे वस्तू काय. माहिती आहे ना, मशीनचं डेफिनेशन माहित असणं महत्वाचं नाही, मशीनचं काम काय माहिती. बरोबर आहे. डेफिनेशन काय होतं, त्याचं काम काय असतं हे समजलं पाहिजे. भाषा सोपी वापरायची, नाही तर नोटबुकची सुद्धा भाषा अवघड होऊन जाते. बरोबर आहे का नाही, तिला कळ अवघड होऊन जाते. पुस्तक सांगायचं म्हटलं तरी सुद्धा त्याची डेफिनेशन जर करायची झाली, व्हॉट इज अ बुक, तर त्याचं सुद्धा डेफिनेशन वेगळंच येतं. पण त्या भाषेत जर पुस्तक सांगायला लागले तर पुस्तक कोणालाच कळणार नाही, याचं नाव पुस्तक आहे म्हणून. मास्तरला सुद्धा कळलं नाही तरी काय म्हणतोय, असं होतं का नाही. ठीक आहे, प्रकरणानुसार जीव जसे आणि त्यानुसार ह्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत. लिहिलंय आचार्यांनी, है ना, तर त्याचा काही आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या आपल्या शब्दांचं महत्व आहे. असं नाही की त्याची व्हॅल्यू 0 आहे. पण आता सामान्य जीव आहे तर त्याला त्याची भाषा सांगावं लागणार आहे. असं मोठ्या मोठ्या भाषेत सांगितलं तर जर लाभ नाही झाला तर त्या भाषेचा उपयोग होत नाही. म्हणून तर द्विवेदनी 718 भाषा, 18 महाभाषा आणि 700 लघुभाषा ना. तेवढ्या भाषेत कशासाठी? तिर्यांच्यांना कसं कळणार मला सांगा बरं. जीव पुद्गल धर्म अधर्म सांगितलं कळेल काय त्याला? तिर्यांच्याला त्याच्या त्याच्या भाषेत कळलं पाहिजे. कळलं पाहिजे हे भाव महत्वाचा आहे, कळलं पाहिजे. म्हणून मिथ्यात्व नाही ना कळत तर इंद्रिय ज्ञान तर कळतं ना. इंद्रिय ज्ञानच मिथ्यात्व आहे. आता थोड्या वेळासाठी नवीन लोकांसाठी इंद्रियाचं तुम्ही ज्ञान आहे ना तेच मिथ्या आहे, कारण ते विपरीतच ग्रहण होते वस्तू. त्याच्यामुळे जशी आहे तशी इंद्रिय ज्ञानाने थोडी जीवाला जीव म्हणून इंद्रिय तर सगळं पुद्गलाला जाणतंय. तेव्हा तिथं जीव तर इंद्रियाने ग्रहण होत नाही. जो अमूर्ती काय अतिंद्रिय आहे, ज्ञान स्वभावी आहे, आनंद स्वभावी आहे, तो इंद्रिय डोळे नाक कानाचा विषय बनतच नाही आहे. त्यामुळे त्याद्वारे जाणली गेलेली वस्तू दुसरी आहे आणि ती दुसरी वस्तूला मी म्हणून जाणतोय, हीच तर त्या ठिकाणी विपरीत ज्ञानाची प्रवृत्तीचं नाव मिथ्यात्व आहे. दुसरं तिसरं काय आहे मिथ्यात्व? महाराजांच्या भाषेत तर सोपं अजून. आत पाहणं सम्यक्त्व, बाहेर पाहणं मिथ्यात्व. बाहेर पाहण्याला मिथ्यात्व किती सोपी, बाहेरपेक्षा अजून काय सोपी टर्म होईल. आणि बाहेर बघितलं की मिथ्यात्व आहे. म्हणजे आतच बघा, बाहेर बघूच नका, ते सांगितलंय शॉर्ट स्वीट गोड शब्दामध्ये. बाहेर बघितलं म्हणजे बाहेर म्हणजे काय? हा, बाहेर बघणं म्हणजे इंद्रिय ज्ञान. इंद्रिय ज्ञानाने बाहेर बघतो, तेच आहे मिथ्यात्व. एवढंच म्हणायचं. बाहेर बघायचं, बाहेर स्वतःला बाहेर बघणे म्हणजे मी 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 इथं आहे पण मी मला माझ्याजवळ न बघता मी मला कुठं बघतोय? संजय काकी कुठं बघता तुम्ही? मुलीमध्ये. तुम्ही तुमच्यामध्ये थोडंच आहे, सिद्ध करून दाखवेल. कुठे आहे तुमचा जीव? तुमच्यात आहे का? तुमचा जीव बाहेर आहे, तुमच्यात नाही आहे आणि हिच्यातच आहे. हसल्या बघा किती, म्हणजे असं आत्म्याचं सांगितलं तर हसल्या नसते त्या, कारण त्यांना मग पटलंय ते, हो माझा जीव तिच्यात आहे. हो प्रत्येक आईचा जीव लेकीत असतो, लेकात असतो. असे असे सगळे आहे कर्मोह असं आहे.
बाहेर आपल्याला बाहेर बघितलं, आपल्या आत्म्यामध्ये नाही तर दुसऱ्याच्या ठिकाणी बघितलं, तर ह्यालाच तर मिथ्यात्व म्हटलंय. कळलं का संयम? स्वतःला बाहेर पाहणं, आणि ते पाहण्याचं काम कोण करतंय? इंद्रिय. इंद्रिय म्हणजे इंद्रियाचं जे ज्ञान चाललेलं आहे ते. आणि म्हणून इंद्रिय ज्ञानाला थोडस संयमित करा म्हणून. फार इंद्रियांचा जेवढा जास्त वापर तेवढं त्या ठिकाणी विकल्प जास्त, दुःख जास्त, संकट जास्त. जेवढा इंद्रियांचा वापर कमी करत जाचाल तेवढं तुमची शांती वाढत जाईल. साधा प्रयोग आहे. काय नाही ना, डोळ्याचं काम बंद करा, उगाच ते मोबाईल घेऊन बसू नका. आहे ना, घेतल्याशिवाय करमत नाही मोबाईल. अजून मोबाईल घ्यावाच लागतो का नाही? स्नेहाताईंनी तरी विश करायचं म्हटल्यावर करावंच लागलं त्यांना. काय लिहिलंय माहितीये का अम्मा? काल मी म्हटलं का नाही करणार विश, तरी मला तेजश्री म्हटली होती काय म्हणू नका स्नेहाला, आहे ना, तरी पण मला थांबू राहत नाही. पोटाचं दुखतं, माझ्या पोटात असं काय ठेवलं. हॅपी वैराग्य काय दिलं पुढं? वैराग्याच्या पुढे कोणता शब्द वापरलाय? काय म्हटलं? हॅपी वैराग्य अॅनिव्हर्सरी डे नाही दुसरं. हा, हॅपी वैराग्य लग्न वैराग्याच्या शुभेच्छा. वैराग्य आणि लग्नाचा परस्पर अनेकांचाच मग कसा सुंदर मेळ घालून त्यांनी आपलं विश करून टाकलं. लग्नाच्या पण शुभेच्छा दिल्या, वैराग्य पण त्यांनी सांगून शुभेच्छा दिल्या. लग्न वैराग्याच्या शुभेच्छा, बरोबर. लग्न वैराग्य अनेकांतोपी अनेकांत. मला आवडलं, छान होतं ते. आणि मला अनेकांताची जाणीव झाली त्याची. किती हुशार आहेत सगळे. असं तर चर्चा कशासाठी? इंद्रियाचा वापर कमी करायला पाहिजे. जर आपल्याला विकल्पातून अध्यवसान भावापासून वाचायचं असेल, अनध्यवसान भावापासून वाचायचंय का थांबा संजयनाथ आहे, का वाचायचं आपल्याला अध्यवसान भावापासून? काय कोणाचं ऐकलं? मागचं कोणीतरी बडबडलं ना, का तुम्ही मनाने सांगितलंय? बंद होऊ नये म्हणून तुम्ही ऐकलं का तुम्ही मनाने सांगितलंय? छान, बर. म्हणजे बंद होऊ नये असं वाटत असेल तर अध्यवसान नको आहेत, आणि अध्यवसान नको असतील तर इंद्रिय ज्ञान नको आहे. हे व्यवहारात उपाय सांगतो. कमी इंद्रिय ज्ञान तर कमी अध्यवसान, कमी अध्यवसान तर कमी बंध, कमी बंध तर आहे ना शांती जास्त. असा सगळा प्रयोग आहे. चिंतन करा. ओम नमः.